गाठी ठेव. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अबू आणि तुषार. तुषार तुषार खूपच हुशार. बघूया आता DCC राजवाडी संघाला किती धावसंख्या करून देतो तो तुषार आणि अबू. एक आक्रमक फलंदाज. आगरवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केले होते. DCC राजवाडी संघाला एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. स्ट्राईकला असेल तो तुषार ठाकूर, त्याचा आक्रमक फलंदाज. नॉन स्ट्राईकला असेल तो अभिजित. बोलून बोलून नाही ना ह्या होता. वैयक्तिक गटातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो तो केदार पांचाळ. बघूया काय होणार, काय करणार, काय बिघडणार. सुंदर चेंडू होता, तुषारला कट करायचा होता. निर्धाव पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. सुरेंद्र नाही. डॉट चेंडू. केदाराचा पुढचा चेंडू तुषारसाठी हलक्या हाताने घेऊन काढलाय. बघूया किती धाव धावून काढणार. 2 धाव धावून काढलाय. राजवाडी संघाचा श्री गणेश होतोय 2 धावाने. तुषारचं खातं खोललंय 2 धावाने. राजवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 2. माकाच आणले ना. पुढे चेंडू केदाराचा तुषारसाठी. सुंदर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करते केदार. थोडासा जखडून ठेवलं ते तुषाराला. मोठे फटके खेळायचे तुषाराला, पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. धावसंख्या तिथेच. धावसंख्या बिनबाद 2. केदार पुन्हा एकदा तुषारसाठी. सुंदर चेंडू. बघूया चेंडू तो का. चेंडू झेल खाली नाही. 52 वर्षीय काका संतोष हळवणकर सुंदर फिल्डिंग त्यांची. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 4. बिनबाद 4. हे एकटा का आणलं. ठीक आहे. पुन्हा एकदा तुषार. ओ सुंदर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. सुंदर षटक हाताळला केदाराने. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 4. बिनबाद 4. मला वाटतं खोलवर पद्धतीचा चेंडू होता केदाराचा. पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एकदा जोरदार तटवायचा होता चेंडू. बघूया किती धाव होतील. 1च धाव. एका धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या ते बिनबाद 5. पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DCC राजवाडी संघाची धावसंख्या होते बिनबाद 5. पुन्हा
आता बघूया वैयक्तिक कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक. प्रज्वल पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती प्रज्वल याने. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल तुषार एका डावखुरा त्याचा आक्रमक फलंदाज, लय हुशार आहे तो पण फलंदाजीमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये स्वयंसेवक एकत्र उभे राहायचं नाही तिथे. एका ठिकाणी 4-5 जण मला दिसत आहेत. स्वयंसेवक चला आपापली जागा घ्या. तिकडे जाळीमध्ये कोण नाहीये. पुन्हा एकदा प्रज्वल तो तुषार. खराब चेंडू, खराब क्षेत्ररक्षण तिथे यष्टीच्या मागे. दोन्ही संघ एंट्री फी धावसंख्या किती 7 बिनबाद 7. आता शाईला असेल तो अबू बंदेश. फीट पुढील चेंडू फीट उघड्याने बघा नीट. पुढील चेंडू फीट प्रज्वल शाईला असेल तर आता अबू परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुल केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न. 2 धावात धाव गेला. बघूया तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का. खराब गोलंदाजी. आता मात्र प्रज्वलाच्या कडून या 2 धावेशी संघाच्या धावसंख्येत बरोबर ते धावसंख्या होते बिनबाद 9. स्ट्राईकला असेल अबू. पुन्हा एकदा अभिजित गोलंदाज प्रज्वल थोडासा मागणा हटतो प्रज्वल. सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू. बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. धावसंख्या तिथेच. धावसंख्या बिनबाद 9. पुढे चेंडू प्रज्वलाचा अभिसाठी पुल केला. चेंडू हवेमध्ये ढगात. बघूया झेल होणार का. झेल खाली केदार स्वतः सुंदर झेल पकडला केदाराने. कोणतीच चूक केली नाहीये आणि मोठा धक्का बसतो बीसीसी राजवाडी संघाला अबूच्या रूपाने. पहिला धक्का आणि आता अबूची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर मला वाटतं विशाल. पहिला धक्का 9व्या धावेवरती अबूच्या रूपामध्ये आणि अबूची जागा घेण्यासाठी आता पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज विशाल. पहिला यश मिळालं प्रज्वलाला. कॉट दोन्ही सांगा एंट्री फी देऊन द्यायची. पुन्हा एकदा प्रज्वल विषयासाठी पुन्हा एकदा जोरदार तटवायचा होता. बॅटचा बॉलचा काही संपर्क झालेला नाही. चेंडू येते निर्धाव. धावसंख्या 33. धावसंख्या 9. एक गडी बाद 9. पुन्हा एकदा प्रज्वल समोर असेल तो विशाल. बघा सुंदर चेंडू जोरदार तटवला. पुन्हा एकदा झेल होणार का आणि बाद. दुसरा धक्का राजवाडी संघाला. 9व्या धावसंख्येत विशाल बाद होते. खूप सुंदर असा झेल पकडला तिथे मिराजला नितीन याने. मोज ना 2.5 आहेत ते बघ. दुसरा धक्का बसतो. थांब ना.
आता नेक्स्ट बॅटर कोण? बॅटर कोण हा? नेक्स्ट बॅटर मला वाटतं प्रणव. नेक्स्ट बॅटर प्रणव. खूप आता मात्र खूप चांगलं षटक हाता येते प्रज्वलाने. एक षटकारानंतर 2 यश मिळाले त्याला. पुढे चेंडू हलक्या तालाने खेळून काढला. बघूया एक धावेचा प्रयत्न. एक धावा पूर्ण. एक धावेशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 10. आकाश 2 षटकांच्या समाप्तीनंतर बीसीसी राजवाडी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 10. सुंदर षटक हाताळला प्रज्वलाने. बघूया आता तिसरे षटक कोण घेऊन येणार. मला वाटतं केदार पांचाळ असणार. खूप अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो तो केदार. आता स्ट्राईकला असेल तो प्रणव. बघूया किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी प्रणव. केदार वैयक्तिक गटातील दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा जोरदार तटवायचा होता. बॅटचा आणि बॉलचा एवढा काही चांगला संपर्क झाला. गचा क्षेत्ररक्षण तिथे मिडनला प्रज्वलाच्याकडून तरी एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय प्रणवला. या एका धावेशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 11. आता स्ट्राईकला असेल तो पुन्हा एकदा तुषार. लय हुशार. बघूया किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी. आणि ते मित्र राहुल जाधव सांगतात ते पोलीस आहेत. पोलीस पुन्हा एकदा केदार पांचाळ राईट आर्म ओव्हर द विकेट तुषारसाठी. बघूया आता तुषार काय करेल. या चेंडूचा पुरेपूर फायदा घेईल का. किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी. सूरज जाधव मॅन फॉर्म वरती हेलिकॉप्टर बाय. पुन्हा एकदा पेलिन मध्ये विद्यार्थ्यांच्या बॅटमधून हेलिकॉप्टर उडताना आपण जरूर पहा. पुन्हा एकदा केदार पांचाळ तुषारसाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आताही तुषारला काही समजत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवला होता तुषारला केदाराने. आताही निर्धार चेंडू. धावसंख्या तिथेच 2 गडी बाद 11. तुषारला आता मन मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा केदार. बघूया आता स्लोअर 1. पुन्हा एकदा बीट होतोय तुषार. निर्धार चेंडू. मी अगोदरच म्हटलं होता केदार पांचाळ हा चालक गोलंदाज आहे. त्याच्याकडे खूप सारे व्हेरिएशन आहेत. भुवनेश्वर कुमारची ख्याती आहे त्याच्याकडे. धावसंख्या तिथे स्थिर राहिलेली. 2 चेंडू 11 धावा 2 बाद 11. 2 बाद 11. बघूया पुन्हा एकदा केदार तुषारला. तुषार लय हुशार. ओ पुन्हा एकदा बीट झाला तुषार. काहीच समजत नाही त्याला. फक्त बॅट फिरवते. बॉल काय लागत नाही बॉलला. सलग तिसरा चेंडू निर्धाव या षटकातील केदाराचा. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 11. तुषार लय हुशार पण काय हुशारीने बॅटिंग करत नाही तुषार. बघूया 9 चेंडू आणि 2 धावा त्याने फक्त आता पटकावल्यात. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा धावचीचा प्रयत्न होतो. बघूया बघूया खराब थ्रो. 2 धावा धावून काढल्यात. तिथे बॅटकट आहे की बाईज अंपायर बाईज. तुषारने आता मात्र 10 चेंडू फेस केले असतील बहुतेक. 2 धावावरती खेळतोय 5 धावांवरती खेळतोय. तुषारला काही समजत नाहीये. धावसंख्या 2 वर पडते. धावसंख्या 13.
2 गडी बाद 13. तिसरे षटक प्रगतीपथावर. आता मात्र हवेमध्ये चेंडू चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. बघूया झेल होणार का? झेल खाली क्षेत्ररक्षक नाही, झेल जमिनीला धावते. बघूया किती धावा धावून काढणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नाही. धावचीची संधी होती केदारकडे पण नाही होऊ शकला. धावची तुषार हुशार होता धावण्यामध्ये. षटक संपतंय. पंच ओंकार खानविलकर षटक संपल्याची पुन्हा करतात आणि या 3 धावांशी धावसंख्या होती बीसीसी राजवाडी संघाची. 2 गडी बाद 16. 2 षटकांचा खेळ बाकी. आमचे सूरज यादव काहीतरी कानमंत्र देत आहे. बघूया माईक त्याने बंद करायला सांगितलंय. मोठा धक्का बसतोय डीसीसी राजवाडी संघाला. तुषारच्या बॅटला काही बॉल लागत नव्हता आणि तो धावचीत होतोय. मोठा धक्का राजवाडी संघाला. तुषार तंबूकडे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी कोण नेक्स्ट बॅटर रन वैभव. त्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती वैभवाने. तेच वैभव आता वैभवशाली धावा जमा करणार का आपल्या संघासाठी. राजवाडी संघाला धावसंख्या कितीच आमचे स्कोरर म्हणून काम पाहतील. खास वॅलीवर मागवलंय वॅली कोळीवाडा राहुल जाधव. धावसंख्या तिथेच 16. 3 गडी बाद 16. सुंदर षटक हाताळतात संतोष काका. स्ट्राईकला असेल तर आता प्रणव पण मोठ्या पट्टी खेळू शकतो. बघूया संतोष काका 18 वर्षीय. खूप सारा अनुभव त्यांच्याकडे. संतोष काय म्हणतोस? बघूया पुन्हा एकदा संतोष. हो जोरदार चेंडू खाली पुन्हा एकदा केदार आणि केदार मात्र पुन्हा एकदा कोणतीही चूक करत नाहीये. हा केदारचा तिसरा षटक हवा. मला वाटतं सुंदर असं क्षेत्ररक्षण केदारच्याकडून आणि मोठ्या धक्का पुन्हा एकदा राजवाडी संघाला बसतो प्रणवच्या रूपाने. 16व्या धावसंख्येवरती 4था धक्का संतोष काका. आजच्या दिवसातील तिसरा झेल केदारांचा. संतोष काका खूप चांगली गोलंदाजी करताना. संतोष आता मात्र काहीतरी म्हणतोच आहेस असं वाटतंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना संतोष. नो बॅटरमॅन मंथन. आता मंथन करून काही येणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागणार मंथन याला. आपल्या संघासाठी राजवाडी संघाला एका केवळ परिस्थिती राजवाडी संघाची. राजवाडी संघाला आपला 12वा प्लेअर पहिल्यांदा पाठवायचा आहे. संतोष पुन्हा एकदा मंथनसाठी जोरदार चेंडू तटवलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा बाहेर.
6 धावांसाठी सुंदर फटका होता. या 6 धावांशी धावसंख्येने गती पकडली आहे. धावसंख्या 22. 4 गडी बाद, 4 की 5, 4 गडी बाद 22. संतोषांचा पुढचा चेंडू मंथनसाठी. मंथन काय आक्रमक दिसतोय. पुन्हा एकदा आउट केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक केदार पांचाळ जेल खाली आणि जेल बाद. केदार पुन्हा एकदा काही चुकी करत नाही. सुंदर असा क्षेत्ररक्षक आहे केदार पांचाळ. या दिवसातील त्याचा 4था झेल. खरोखरच आपल्या संघाला चांगली कामगिरी करून देतो केदार. अचूक गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा 5वा धक्का DCC राजवाडी संघाला 22व्या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॅटर मंथनाची जागा घेण्यासाठी बॅटरमॅन राजवाडी संघाने आपला 12वा खेळाडू पॅव्हिलियन मध्ये पाठवायचा आहे. प्लीज बॅटरमॅन कोण आहे? बॅटरमॅन नाहीतर पेनल्टी लागू केली जाईल. 2 धावांची 2 धावा मायनस केल्या जाते. प्लीज स्वरूप 12 प्लेयर ताब्याचा आहे. प्रणव, अबू कॅप्टन, संतोष काका खूप शानदार गोलंदाजी करतायत. संतोष काय म्हणतोस? पुन्हा एकदा स्वरूपसाठी सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. संतोष काका यांची आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना. संतोष काका बॅट्समॅनला विचारा काय म्हणतोस, कशी वाटली माझी गोलंदाजी? चकवून ठेवलाय फलंदाजांना संतोष काका यांनी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू जोरदार तटवायचा होता. चेंडू येतो निर्धाव. षटक संपतात. त्यांचा ओंकार दादा सांगतात षटक संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच. धावसंख्या होते 22. आता 5वे षटक कोण घेऊन येणार? नितीन. विकेट गेली पटापट. त्याची नाही एक पण त्याची ड्रॉप नाही केल्याने. किती बॉल खेळू? 10 खेळ असतात. आठ धावा. 12 बॉल 8. आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून 5वे षटक घेऊन येतो नितीन. संतोष काका यांचं तारीफ करावी तेवढी कमी. खूप सुंदर षटक हाताळलं त्यांनी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला त्यांनी. नितीनचा पुढील चेंडू सुंदर चेंडू होता. बॅट्समॅनला काही समजलं नाही वेळेला. डॉट चेंडू. धावसंख्या 33. धावसंख्या 22. 6 गडी बाद 22. नितीन पुन्हा एकदा नितीन स्ट्राईकला सेक्टर्स. वैभव बघूया. पुन्हा एकदा जोरदार षटकायचा होता. पुन्हा एकदा बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क होत नाहीये. बॅट्समॅन सफल होते. निर्धाव पद्धतीचा चेंडू. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले ते नितीन यांनी. सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. धावसंख्या 33. 22. 6 बाद 22. आता मात्र फुल टच पद्धतीचा चेंडू. बघूया झेल होतो का? आणि झेल बाद. वैभव काही वैभव करू शकला नाही आपल्या संघासाठी. हा 7वा धक्का DCC राजवाडी संघाला. संतोष काका सांगतात चेंडू खाली ठेव. खूप शानदार गोलंदाजी नितीन याच्याकडून सुद्धा पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. नेक्स्ट बॅटर नेम मित्रा कोण आहे? हा अजय लाड. ओ हो अजय. 7 बाद 22. केविलवाणी परिस्थिती बिकट. राजवाडी DCC राजवाडी संघाची 6 विकेट गेलेत. 22 धावेवरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अजय 2 षटकार लावा तुम्ही. बघूया
हो सुंदर फटका अजयच्या बॅट मधून निघाला. बघूया किती धावा जमा करणार अजय. सुंदर थ्रो बघूया आणि धावचित एक नंबर क्षेत्ररक्षण. 18 वर्षीय युवा संतोष काका यांचं तारीफ करावी त्यांची तेवढी कमी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना संतोष काका संतोष काय म्हणतोस पुन्हा एकदा. धावचित बाद होते स्वरूप. 7वा धक्का. राजवीर संघाला 23व्या धावसंख्या होते. आता स्वरूपची जागा घेण्यासाठी रितेश 2 चेंडू शिल्लक. बघूया अजय. हो पुन्हा एकदा जोरदार केला अजयने चेंडू. बघूया किती धावा जमा होतील. एकदा ते पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2च धावा. या 2 धावेनिशी संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते 7 गडी बाद 25. शेवटचा चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. बघूया नितीन अजय चांगली बॅटिंग करते. अजय स्ट्राईकला येतो अजय. हो सुंदर चेंडू होता खोलवर पद्धतीचा. एक धाव तर धाव खाली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. आणि इथं अजय धावचित. 8वा धक्का. डीसीसी राजवाडी संघाला या एकच धावून समाधान मानावं लागेल. या एक धावेशी संघाची धावसंख्या होते 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवले होते. गणेश इलेव्हन आगावाडी संघासमोर सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. संतोष काका यांची बॉलिंग किती धावा दिली त्यांनी बॉलिंग मध्ये यांचा राहुल जाधव यांनी सांगायचं आहे मला. संतोष काका यांनी फक्त 6 रन देऊन 2 विकेट घेतल्या. संतोष काका यांनी 1 रनआउट. नाही मित्रा ते वयाने मोठे आहेत आमच्यापेक्षा. नको. सुंदर गोलंदाजी संतोष काका यांनी आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि तिथेच मॅचला मात्र कलाटणी मिळाली असं समजून 27 धावांचं टार्गेट असेल. डीसीसी राजवाडी संघा गणेश इलेव्हन आगारवाडी संघासमोर. केदार पांचाळ एक उत्कृष्ट सुंदर असा क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये एकही झेल जमिनीला दान करू दिला नाही. गणेश इलेव्हन संघाने एक वैशिष्ट्य आहे या सामन्याचं या टीमचं. खरंच खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केदारांच्या कडून. 27 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या डीसीसी राजवाडी. चला मी गणेश कृपा आगारवाडी येऊ द्या मैदानात. मला वाटतं केदार पांचाळ आणि प्रज्वलच असेल. बघूया कोण येतो तरी सुद्धा वाट पाहावी. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येताना मंथन. तलावीर गणेश कृपा आगारवाडी संघाकडून केदार पांचाळ आणि प्रज्वल हळदणकर एक रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. बघूया 27 धावांचं मापकचं आव्हान ठेवलं ते डीसीसी राजवाडी संघाने. बॅटिंग लाईनअप खूप कडक होती पण काही मोठे फटके खेळायच्या नादात फलंदाज बघा देत राहिले आणि फक्त 27 धावा
टार्गेट उभा करू शकले. गणेश कृपा आघाडी संघासमोर. स्ट्राईकला असेल तो प्रज्वल, नॉन स्ट्राईकला असेल तो केदार. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो मंथन. पॉवर प्लेचं षटक असेल. बघूया या षटकामध्ये किती धावा वसूल करणार प्रज्वल आणि केदार. पहिला चेंडू मंथनाचा. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. बघूया जेल खाली क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद. प्रज्वल आउट होते. जीववरती भोपळा केलाय प्रज्वलाने. पहिला गडी बाद. काही मोठे फटके खेळायचे नाहीयेत. सिंगल लेव्हल तुम्ही हा स्कोर चेस करू शकता. आणि आता मात्र आक्रमक फलंदाज संतोष काका हळदणकर. संतोष काय म्हणतोस? प्रज्वलाची जागा घेण्यासाठी संतोष काका हळदणकर उर्फा नो पुतण्याबाद काका येईल. मुंबईवरून खास मागवलं होतं पुतण्याला, पण पुतण्या मात्र भोपळा फोडून पेलन मध्ये. आता घरी मात्र काही खरं नाहीये प्रज्वलाचा. संध्याकाळी काकाकडून 2 शब्द ऐकून घ्यावे लागणार. एक मापकच आव्हान. आणि तुम्ही कोणते फटके खेळताय, आता काका कशी बॅटिंग करतात ते पाहावे लागणार. प्रज्वलाला थोडं काकाकडून शिकावं लागेल. संतोष काका हळदणकर 18 वर्षी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पदार्पण. वयाच्या 52व्या वर्षी क्रिकेट खेळताना संतोष काका हळदणकर स्ट्राईकला असतील ते. अजूनही गणेश कृपा आघाडी संघाला आपल्या संघाचं खातं खोलायचंय. श्री गणेश करायचंय. बघूया संतोष काका काय करणार, काय घडणार, काय बिघडणार. मंथन चा पुढचा चेंडू संतोष काकांसाठी. ओ बॅटची लागली बघा. झेल होतो का नाही. अजयाच्याकडून खराब क्षेत्ररक्षण. बॅटची एज घेतली आहे. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. 2 धावांसाठी संतोष काका आपलं खातं खोलतील. या 2 धावांची गणेश कृपा अगरवाडी संघाचा श्री गणेश होते. 2 धावा, 1 गडी बाद 2. संतोष काका मोठे फटके नकोय आपल्याला असं केदार सांगतोय तुम्हाला. त्याला सांगा मी संतोष आहे, काय म्हणतोस. माझ्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 2, 1 गडी बाद 2. मंथनाचा पुढचा चेंडू समोर असेल संतोष काका हळदणकर. हो जोरदार तटवला आहे. बघूया किती धावा. 1च धाव वरती समाधान मागवते संतोष काका यांना. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 3. आता मात्र संघाचा आधारस्तंभ केदार पांचा स्ट्राईकला असेल तो. सुंदर फलंदाजी करतो केदार सुद्धा. बघूया काय करेल. आपल्या संघाला विजयी करून देईल का केदार. 1 गडी बाद 3. धावसंख्या मंथन बघूया स्टेप अडवायचा आहे केदारला. धावचीचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. केदार तोच प्रयत्न करतोय. मोठे फटके खेळायचे केदारला सुद्धा. धावसंख्या 33. धावसंख्या 1 गडी बाद 3. केदार 26 चेंडू आणि 24 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. सुंदर अचूक टप्प्यावरती मारा करतो मंथन. बघूया पुन्हा एकदा मंथन समोर असेल तो केदार काय करेल.
खराब चेंडू मंथनाचा पंच ओमकार दादा वाईट घोषित करतील. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या येते 1 गडी बाद 4. बघूया मंथन पहिली चोर पहिले षटक. हो सुंदर चेंडू होता. पायचीतचा अपील पण पायचीत नाहीये. लेग बायचा स्वरूपात 1 रन मिळेल. धावसंख्या 5. पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गणेश कृपा आघाडी संघाची धावसंख्या होते 5. 1 गडी बाद 5. 24 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. 22 धावांची गरज. 24 चेंडू आणि 22 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येताना तुषार लय हुशार. बघूया आता हुशाराने गोलंदाजी करेल का तुषार. मगाशी केदारने तुषारला जखडून ठेवलं होतं. आता तुषार केदारला जखडून ठेवणार का. बघूया काय होणार काय घडणार. तुषार फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. तुषार समोर फलंदाज केदार. सुंदर चेंडू तंत्रशुद्ध फटका केदाराचा 1 धावेसाठी कव्हर मध्ये. या धावेनिशी संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 6. आता स्ट्राईकला मात्र संतोष. बघूया काय म्हणतोस. मोठा फटका खेळणार का संतोष काका तुषारच्या विरोधात. तुषार याचा पुढचा चेंडू संतोष काका यांच्यासाठी हलक्या पद्धतीने खेळलाय. सुंदर फटका संतोष काका यांचा. डिफेन्सिव्ह फलंदाजी संतोष काका यांची. एका धावांशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1 गडी बाद 7. आता मात्र 20 धावांची आवश्यकता. 22 चेंडू आणि 20 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय केदारने सुद्धा. बघूया किती धावा मिळणार. आणि आता मात्र इथे बाद. संतोष काका धावचीत. खराब कॉलिंग केदार आणि संतोष काका यांच्यामध्ये दुसरा धक्का बसतोय. आघाडी संघाला 8 किती रे 8 या धावसंख्येवरती काही गरज नाहीये घाई करायची असं मला वाटते. परंतु आघाडी संघ खूपच घाईमध्ये दिसतोय. आता संतोष काका यांची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर विक्रम. आता बघूया मागासारखा विक्रम पुन्हा एकदा करणार का तो. विक्रम स्ट्राईकला असेल तो केदार. किती पाहिजे 19 धावांची गरज. 19 धावांची गरज. 21 चेंडू आणि 19 धावा. तुषार पुन्हा एकदा केदारसाठी. तुषार आता बनेल का हुशार. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करेल का तुषार. हो सुंदर पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका केदारच्या बॅटमध्ये नेतोय. एकच धावेवरती समाधान मानायला लागते केदाराला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण एकच धावेवरती समाधान मानायला लागते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 9. आता 20 चेंडू आणि 18 धावांची गरज. हा ना 18 20 चेंडू आणि 18 धावा. चुरशीचा सामना पाहायला मिळेल. बघूया कोण जिंकणार. लो स्कोरिंग सामने हे पाहायला सुंदर वाटतात. बघूया धावचीचा प्रयत्न नाही. 1च रन मिळेल. या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत फरक पडते. धावसंख्या होते 10. आता स्ट्राईकला आलाय तो केदार. तुषार पुढचा चेंडू केदारसाठी. पुन्हा एकदा जोरदार मारायचा होता
बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडूचा तो निर्धाव. दुसरे षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 10. 5-7 सरासरीने चाललेत. गणेश कृपा आगरवाडी आता 18 चेंडू आणि 17 धावा. 6 रन रेट म्हणायला काही हरकत नाही. 5.67 रन रेट. 7 रन करावे लागतील ते आगरवाडी संघाला. एक केदार असा फलंदाज आहे जो अजूनही मैदानामध्ये उभा आहे आपल्या संघासाठी. त्याच्याबरोबर वैभव. बॉलर असेल आता प्रणव. वैयक्तिक कोट्यातील पहिला. परत देणे प्रणव बॉलिंग बरोबर आपण बोललोच नाही. वैयक्तिक कोट्यातील पहिलं म्हटलं वैभवच आहे बॅटर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून 3रा षटक घेऊन येतो तो प्रणव. स्ट्राईकला असेल तो विक्रम. प्रणव बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या संघाला 27 धावांचं मापक आव्हान डिफेंड करून देईल का प्रणव ते विक्रम. बघूया. सुंदर चेंडू. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. चेंडू तो निर्धाव. धावसंख्या 33. धावसंख्या 10. 2 गडी बाद 10. आता समीकरण आलंय 17 चेंडू आणि 17 धावा. 6ची सरासरी. पुन्हा एकदा प्रणव पूल केला. चेंडू आहे 9 मॅच लाईन मध्ये पडतो. बघूया नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. 2च धावेवरती समाधान मानायला लागेल. या 2 धावेशी संघाच्या धावसंख्या भर पडतो. संघाची धावसंख्या होते 12. आता 16 चेंडू आणि 15 धावा. संघाची धावसंख्या होते 12. 2 गडी बाद 12. प्रणव याचा पुढचा चेंडू विक्रम याला. विक्रम करणार का. हो 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 नटराज पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. बघूया 4 धावा. सुंदर फलंदाजी पुन्हा एकदा विक्रम करणार असं मला वाटतंय. या 4 धावांशी संघाच्या धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते 16. 2 गडी बाद 16. आता मात्र 11 धावांची आवश्यकता. आता मात्र 11 धावांची आवश्यकता. या षटकातील 3 चेंडू बाकी. 15 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 11 धावा. अजय आता फाईन लेगला दिसतोय. प्रणव याचा पुढील चेंडू विक्रम याला. ओ बघा चेंडू तो का नाही. खराब क्षेत्ररक्षण देते पॉइंटच्या आणि 2 धावा धावून काढल्यात. हा जे झाला पाहिजे होता नाही होऊ शकला. 2च धावा. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2 गडी बाद 18. 10. आता 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी आगरवाडी संघाला सुंदरशी फटकेबाजी करत होतो विक्रम. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पंच ओंकार दादा वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत भर पडते. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 19. आता 8 धावांची गरज. 14 चेंडू आणि 8 धावा. मला वाटतं हा सामना गणेश कृपा आगरवाडी संघाच्या पाडण्यात जाणार. झुकलेला दिसतोय. बघूया पुन्हा एकदा फुल केलाय. बघूया किती धावा जमा होणार. अजय आहे
एक धाव होते पुन्हा होते दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे का नाही दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो नाही होऊ शकणार खूप चांगला बॅकअप देते प्रणवाचा एकच धावानिशी संघाची धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होते 20 आता 13 चेंडू आणि 7 धावा मित्रांनो हारला तरी चालेल पण मॅच सोडायची नाही 13 चेंडू आणि 7 धावा पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कट केलाय सुंदर क्षेत्ररक्षण देते पॉइंटला युवराज सिंग आहे वाटतं तिथे वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय होता युवराज सिंग शतक सरतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 21 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी गणेश कृपा आधाराने सांगायला 12 चेंडू आणि 6 धावा बघूया कोण गोलंदाजी करणार लटा तुषार आहे की काय विक्रम हा आता सुद्धा आपल्या वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय सुंदर अशी फटकेबाजी करतोय विक्रम खरंच तो विक्रमही फटके खेळतोय आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यात मागच्या सामन्यामध्ये होतो त्याने सुंदर फलंदाजी केली होती मॅन ऑफ द मॅच होता मागच्या मॅचचा आता पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघाकडून 34 षटक घेण्यात येतो मंथन आता मंथन करून चालणार नाहीये काहीतरी जादू करायला लागेल सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता 6 धावांची आवश्यकता उद्या या स्पर्धेतील तिसरा दिवस असेल उद्या पुन्हा एकदा मंथन समोर असेल तो केदार बघूया सुंदर चेंडू आणि सुंदर इथं तटेला बघूया नोमॅस लाईन मध्ये चेंडू जातो 4 धावांसाठी सुंदर फटका केदारच्या बॅट मधून येतो आणि आता मात्र सामना पूर्णपणे झुकलाय तो गणेश कृपा आगारवाडी संघाकडे 2 धावांची आवश्यकता 11 चेंडू आणि 2 धावा केदार उद्या पाहायला विसरू नका व्यक्तीचा वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधवची बॅटिंग उद्या ते स्वतः चालतात उद्या एकतरी हेलिकॉप्टर उडवणारच आणि बाद होते केदार तिसरा धक्का बसतो आगारवाडी संघाला यशची देते वाटते केदार अंपायर यशची दे का बोल्ड मंथनला विकेट मिळते उद्या तुम्ही पाहायला विसरू नका व्यक्तीचा वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधव मॅन फॉर्म व्यक्ती मांडूवरून खास जसा बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम तसाच व्यक्तीचा वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय सूरज जाधव मॅन फॉर्म भांडूप पण त्यांचं काय हेलिकॉप्टर उडत नाही आहे इथे त्यांचे पंख छाटले गेले आहेत उद्या उडणार का बघूया पुन्हा एकदा याच मैदानावरती 2 धावांची गरज सगळ्यांना जिंकण्यासाठी गणेश कृपा आगारवाडी संघाला फुल केला चेंडू उद्या भेटूया युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट रत्नागिरी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेतील तिसरा दिवस उद्या सकाळी 8:30 वाजता शार्प 8:30 वाजता पहिला होणारा सामना आकाश यादव पहिल्याशी संपर्क साधा